स्मार्ट गृहिणींसाठी खास किचन टिप्स. नंबर 1. बटाटे वडे कुरकुरीत होण्यासाठी बटाट्याच्या मिश्रणात थोडेसे तांदळाचे पीठ घालावे. त्यामुळे वडे बाहेरून मस्त खुसखुशीत होतात. नंबर 2. मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून चिरलेली मेथी थोड्या मिठात 10 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवून घ्या. त्यामुळे कडूपणा कमी होतो. नंबर 3. पोहे मऊ आणि चवदार होण्यासाठी पोहे भिजल्यावर त्यावर थोडेसे दूध शिंपडावे. त्यामुळे पोहे छान फुलतात. नंबर 3. डोशाचे पीठ छान आंबवण्यासाठी पीठ वाटताना त्यात 2 चमचे शिजलेला भात घालावा. त्यामुळे डोसे मस्त जाळीदार होतात. नंबर 4. टोमॅटो जास्त दिवस टिकण्यासाठी त्यांना देठाच्या बाजूने खाली ठेवून साठवावे. त्यामुळे टोमॅटो लवकर खराब होत नाहीत. नंबर 5. चहाला छान सुगंध यावा म्हणून चहा उकळताना त्यात एक वेलची ठेचून घालावी. त्यामुळे चहा मस्त लागतो. नंबर 6. फ्रेंच फ्राईज कुरकुरीत होण्यासाठी बटाट्याचे काप थंड पाण्यात 10 मिनिटे ठेवून नंतर तळावेत. त्यामुळे फ्राईज मस्त खमंग होतात. नंबर 7. डाळ लवकर शिजण्यासाठी शिजवताना त्यात थोडेसे तेल घालावे. त्यामुळे डाळ पटकन शिजते. नंबर 8. पनीर मऊ राहण्यासाठी पनीर गरम पाण्यात 5 मिनिटे ठेवावे. त्यामुळे पनीर मस्त सॉफ्ट होते. नंबर 9. चिवडा खमंग होण्यासाठी फोडणी करताना त्यात थोडेसे बारीक साखर घालावी. त्यामुळे चव छान आणि संतुलित लागते. नंबर 10. काकडी ताजी राहण्यासाठी ती ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवावी. त्यामुळे काकडी लवकर सुकत नाही. नंबर 11. थालीपीठ मऊ होण्यासाठी पीठ भिजवताना त्यात थोडेसे दही घालावे. त्यामुळे थालीपीठ छान लागते. नंबर 12. तिखटाचा रंग छान राहण्यासाठी तिखटाच्या डब्यात 2 ते 3 हिंगाचे खडे ठेवावेत. यामुळे ओलावा येत नाही. नंबर 13. लाडू वळताना फुटू नयेत म्हणून मिश्रणात थोडेसे तूप घालावे. त्यामुळे लाडू छान बांधले जातात. नंबर 14. पावभाजी हॉटेलसारखी लागण्यासाठी भाजी करताना त्यात थोडेसे लोणी आणि कसुरी मेथी घालावी. त्यामुळे टेस्ट मस्त येते. नंबर 15. कढी फाटू नये म्हणून कढी उकळताना सतत हलवत राहावी. त्यामुळे कढी छान एकजीव होते. नंबर 16. इडली मऊ होण्यासाठी इडलीच्या पिठात थोडेसे पोहे भिजवून घालावेत. त्यामुळे इडली स्पंजी होतात. नंबर 17. भजी जास्त तेलकट होऊ नये म्हणून तेल पूर्ण गरम झाल्यावरच भजी तळावीत. त्यामुळे भजी कुरकुरीत होतात. नंबर 17. लसूण सोलायला सोपा जावा म्हणून पाकळ्या थोड्या गरम पाण्यात ठेवाव्यात. त्यामुळे साल लगेच निघते. नंबर 18. साखर ओलसर होऊ नये म्हणून साखरेच्या डब्यात 2 लवंगा ठेवाव्यात. त्यामुळे साखर मोकळी राहते. नंबर 19. मसाला डोसा अधिक खमंग होण्यासाठी बटाट्याच्या भाजीमध्ये थोडासा बटर घालावे. त्यामुळे टेस्ट खूप छान येते. नंबर 20. गाजर हलवा चवदार होण्यासाठी हलवा करताना त्यात थोडासा खवा घालावा. त्यामुळे हलवा अरिश लागतो. नंबर 21. वरणाला छान चव यावी म्हणून फोडणीत लसूण
आणि जिरे जास्त परतावेत, त्यामुळे वरण खमंग लागते. नंबर 22, केक मऊ होण्यासाठी पीठ बनवताना दूध कोमट वापरावे, त्यामुळे केक स्पंजी बनतो. नंबर 23, लोणचे जास्त दिवस टिकण्यासाठी वरून थोडेसे गरम तेल घालावे, त्यामुळे लोणचे खराब होत नाही. नंबर 24, चकल्या कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना त्यात गरम तेलाचे मोहन घालावे, त्यामुळे चकल्या मस्त खुसखुशीत होतात. नंबर 25, हिरवी मिरची जास्त दिवस ताजी राहण्यासाठी त्यांचे देठ काढून पेपरमध्ये गुंडाळून ठेवावेत, त्यामुळे मिरच्या लवकर खराब होत नाहीत. नंबर 26, कुकरमध्ये डाळ किंवा भात शिजवताना वरती छोटा स्टीलचा वाटा उलटा ठेवावा, त्यामुळे फेस बाहेर येत नाही आणि कुकर स्वच्छ राहतो. नंबर 26, कांदा चिरताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदा 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावा, त्यामुळे कांदा चिरताना त्रास कमी होतो. नंबर 27, तळलेले पापड कुरकुरीत राहण्यासाठी डब्यात थोडेसे हिंग ठेवावे, त्यामुळे पापड ओलसर पडत नाहीत. नंबर 28, लिंबू कापण्यापूर्वी थोडा रोल करून घ्यावा, त्यामुळे लिंबातून जास्त रस निघतो. नंबर 29, दही आंबट होऊ नये म्हणून दह्याच्या भांड्यात छोटासा नारळाचा तुकडा ठेवावा, त्यामुळे दही जास्त वेळ फ्रेश राहते. नंबर 30, फ्रीजमधील वाईट वास घालवण्यासाठी एका वाटीत बेकिंग सोडा ठेवावा, त्यामुळे फ्रीज फ्रेश राहतो. नंबर 31, कढईत दूध उकळताना वरती लाकडी चमचा ठेवावा, त्यामुळे दूध उतू जात नाही. नंबर 32, बिस्किटे कुरकुरीत राहण्यासाठी डब्यात टिश्यू पेपर ठेवावा, त्यामुळे ओलावा येत नाही. नंबर 33, शेळी पोळी मऊ करण्यासाठी पोळीवर थोडेसे पाणी शिंपडून त्यावर गरम करावी, त्यामुळे पोळी पुन्हा ताजी लागते. नंबर 34, मिक्सरचा वास जाऊन जार स्वच्छ होण्यासाठी त्यात लिंबाची साल आणि कोमट पाणी फिरवावे, त्यामुळे जार चकचकीत आणि फ्रेश होतो. नंबर 35, भात मोकळा आणि चमचमीत होण्यासाठी भात शिजताना पाण्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालावा, त्यामुळे भात चिकट होत नाही. नंबर 36, कांदा पटकन सोनेरी होण्यासाठी परतताना त्यात चिमूटभर साखर घालावी, त्यामुळे रंग छान येतो आणि चवही वाढते.